निफाड पॅटर्न चिमुकल्यांसाठी रथयात्रा शिक्षणाचा अनोखा सन्मान। शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी निफाड तालुक्याने इतिहास घडवला आहे। पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे ढोल ताशांच्या गजराच्या रथातून मिरवणूक काढून दिमाखात स्वागत करण्यात आले। जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात राजेशाही थाट उभारला होता। फुलांची उधळण करत स्वागत झालेल्या चिमुकल्यांना पुस्तके, वह्या, नवीन शूज व गणवेश भेट देण्यात आले। आनंदाने हरकलेल्या चिमुकल्यांचे चेहरे पाहून उपस्थित पालकांचे डोळे पाणावले। हा उत्साह केवळ एक गावापुरता मर्यादित नव्हता। दिंडोरी, गाजरवाडी, शिवळे, तैनाळे, कोळवाडी, सोनेगाव, खानगाव, मांजरगावसह तालुक्यातील प्रत्येक गावात हा उत्सव साजरा झाला। अध्यक्ष समाधान कदम, ग्रामसेवक चेतन बोदरे, उपसरपंच संदीप तासकर यांच्यासह हजारो पालक उपस्थित होते। शाळा म्हणजे ओझे नाही तर उत्साह आहे, हा संदेश देणारा निफाड पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी निफाड प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट। 26-27 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश सोहळा, खरा तर आजचा हा प्रवेश सोहळा नाही, पण ह्या कार्यक्रमाचा जर भाग पाहिला, आनंद पाहिला, तर मी असं म्हणेन की खरा आज हा आनंद उत्सवाचा सोहळा आहे, आनंद उत्सव आहे। आणि हा एवढा चांगला उत्सव माझ्या माहितीप्रमाणे मी तरी आपल्या गावच्या शाळेमध्ये प्रथमच पाहत आहे। आणि हे सर्व चांगले कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने करतायत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने करतायत। शिक्षणामध्ये काही नवीन नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन, प्रोत्साहित करून हे जे काम येवले सरांनी हाती घेतले, येवले सरांनी म्हणजे त्यांच्या पूर्ण टीमने, मॅडम, पालवी सर, पवार सर, सर्वांनी हे घेतलेलं काम अगदी चांगलं आहे। आणि हे चाललेला हा चांगला गाडा, चांगली शाळा ही शेवटपर्यंत चांगलीच चालणार आहे। आणि अडचणी संदीप भाऊंनी सांगितल्या तर केव्हाही आम्ही उभे आहोत, कोणत्याही अडचणीला ते येणार नाही। आणि मुलं उद्या डॉक्टर, वकील होणारे, मराठी शाळेमधून हायस्कूलमध्ये जातील, कॉलेजला जातील, मोठमोठे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील होतील। परंतु हे होण्यासाठी पहिल्यांदा त्यांना प्राथमिक शाळेतच शिक्षण घ्यावं लागेल। तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, पंतप्रधान जरी झाला, पण त्याला मात्र प्रथम जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही। आणि हे नशीब हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नशिबी हा भाग होतोय, चालतोय। तर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांचं स्वागतही बी आणि त्यांना पुढील पूर्ण शिक्षणासाठी किंवा आयुष्यासाठी जेवणामध्ये अशी अडचण असेल कराल ना? जेवण चांगलं मिळतं का तुम्हाला? जेवण चांगलं मिळतं ना? मग अभ्यास पण चांगला करायचा। चला, तुम्हाला या शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा, सर्व शिक्षक वर्गाला देखील शुभेच्छा। या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद, आभारी।